माझं नाव संदेश दिलीप सुरवसई, राहणार पाटोदा, तालुका जिल्हा धाराशिव. आजची मोदीची सभा बघून काय वाटतं तुम्हाला? आजची मोदीची सभा बघून एवढा आनंद झाला की एवढे लोक आज एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी जर लाभला होता तो मोदीसाठी आणि खास करून अर्चनाताईसाठी. या ठिकाणी एवढं मी सांगू इच्छितो की येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये या 2024च्या खासदारकीला अर्चनाताई 2 लाख मताच्या पडून 100% येणार, म्हणजे येणार त्यापडून तो मतच नाही. आता सध्या तुम्ही गावाकडून किती लोक आला तिकडे? आम्ही एक गावाकडून जवळजवळ 122 लोक, आम्ही टोटल क्लिअर सांगितलं 122 लोक आले म्हणजे आमच्या गावात. बरं. आमच्या गाव आहे पाटोदा, ग्रामपंचायत सदस्य आहे. गाव कुठलं तुमचं? मी पाटोदा ग्रामपंचायत पाटोदा. हां, सदस्य होतो सदस्य ग्रामपंचायत सदस्य. काय नाव तुमचं? संदेश दिलीप सुरवसई. बरं, मला सांगा राणा पाटला तुमच्या भागात काम कसं वाटतंय? राणा पाटलाचं आमच्या गावात 1 नंबर काम आहे की बोचाले नाही त्या कामाला. रस्त्याची कामं असतील, जलसिंचनाची कामं असतील, पुन्हा गावातली कुठली जी जेवढी कामं आहेत गावातली एखाद्या माणसाला सर्वसामान्य माणसाला जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या राणादादा आणि अर्चनाताईच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत. म्हणजे थोडक्यात पाटोदा गावातील ग्रामस्थ लोक असंख्य मतांनी निवडून असंख्य मतांनी आमच्या जवळजवळ अर्चनाताई फिक्स म्हणलं तरी चालते, काय हरकत नाही. आमचं गाव आणि आमचं गाव की पाटोदा गाव हे अर्चनाताईला किंवा राणादादाला वन वे म्हणजे कायमस्वरूपी, त्याबद्दल शंका. धन्यवाद. माझं नाव सीमा विवेक निलंगे, मी पाटोदावरून आली आहे. मोदीविषयी सांगा एवढं काम कमीच आहे त्यांचं. म्हणजे मोदींची खूप दिवस जेव्हापासून मला राजकारण कळायला लागले तेव्हापासून मी मोदींची समर्थक राहिली, कारण त्यांचं कामाची शैली आणि नेतृत्व म्हणजे असं त्याची कौतुक आणि त्याची तुलना पण होऊ शकत नाही इतर कुठल्या नेत्यासोबत. आणि त्यांनी म्हणजे कोरोना काळात एवढ्या वाईट काळात त्यांनी जी खंबीरपणे नेतृत्व सगळ्यांचं सांभाळले ते कोणीही नाही स्वीकारू शकत आपल्या ह्याच्यात, भारतात पण म्हटलं तरी काही हरकत नाही. तुमचं मतदान कुणाला असणार आहे? इकडे ओमराजे निंबाळकर आहे, इकडे अर्चनाताई पाटील. त्यांचं मग मतदान म्हणजे अर्चनाताईंचं मतदान त्यामुळं म्हणजे बाजू त्यांचीच येणार आहे ना, त्यात विषयच नाही की काय. मतदान आमचं अर्चनाताईंनाच राहणार आहे. आणि कायम आम्ही अर्चनाताईंच्या. हा संपूर्ण महिला वर्ग तुमची एकाच गावात आहे का? हा, एकाच गावात. बरं. आज आम्ही गावातील प्रत्येक घरोघरातली महिला बाहेर काढले का तर अर्चनाताईमुळे निघाले. आज घरात राहणारी महिला ताईंनी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवल्यामुळं प्रत्येक घरातली महिला घराच्या बाहेर पडली. आज आमच्या प्रत्येक गावातली बचत गटामुळे. आणि अर्चनाताई खासदार होणार म्हणजे मला वाटतं आज मीच खासदार होणार, एवढी मी स्फूर्त अशी खूप आनंदी आहे आज मी अर्चनाताईंना तिकीट भेटल्यामुळं. माहित आहे का, खूप छान. अर्चनाताईंनाच आमच्या प्लस मध्ये पाटोदा गाव असणार आहे अर्चनाताईंच्या पाठीमागे. धन्यवाद ताई. नमस्कार. तुमचं नाव? संजय विठ्ठलराव नंदरगे, मी उमरगा तालुक्यातून या ठिकाणी आलोय सभेला. बरं, आजची सभा बघून काय वाटतं तुम्हाला मोदी साहेबांची? आजची सभा म्हणजे अर्चनाताईच्या विजयाची गॅरंटी. बरं, कारण अर्चनाताई ह्या या जिल्ह्यासाठी नवख्या नसून या अगोदर त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष असताना संपूर्ण जिल्हाभर त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांचं ओळख झालेलं आहे. बरं, महिला सक्षमीकरण असो किंवा आरोग्याविषयी असो अनेक समस्या त्यांनी त्या पदावर असताना सोडवलेल्या आहेत. बरं, त्यामुळं या धाराशिव जिल्ह्यातील मतदार हा त्यांच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून यावेळेस मतदान करणार. आणि गेल्या वेळेसचे जे खासदार होते ते आलेलं निधी वापस पाठवणारे खासदार म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहेत. कोणतंही जर निधी त्यांना मागितलेलं असलं तरी ते निधी त्या गावापर्यंत, त्या तालुक्यापर्यंत पोहोचवलेले नाहीत. ही सर्वश्रुत गोष्ट असून यापुढे त्यांच्यावर हा मतदार विश्वास ठेवणार नसून येत्या 7 तारखेला निश्चितपणे घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून अर्चनाताईंना प्रचंड अशा मतानं ही धाराशिवची जनता विजयी करणार आहे, एवढं निश्चित आहे. तुमच्या गावाचा पाठिंबा कुणीकडे असणार आहे? आमचं गाव संपूर्णपणे मला वाटतं ज्ञानराजी चौगुले साहेब त्या तालुक्याचे, उमरगाव लोहारा तालुक्याचे आमदार आहेत. आणि त्यामुळं आम्ही महायुतीकडे असून माझ्या गावातील मतदार हा सुजाण आणि जागरूक असून अर्चनाताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. धन्यवाद. नमस्कार. नाव आणि गावाचं नाव सांग. माझं नाव रोहित महादेव मुळे, राहणार बावी, तालुका धाराशिव. बरं, आजची सभेसाठी जी आला मोदी साहेबांच्या ती सभाबद्दल काय वाटतं तुला नेमकं? सभा ही मोदी साहेबांची 1 नंबर झालेली आहे. आणि सर्वसामान्य जनतेसाठी मोदी साहेब हे काहीतरी करणारे आहेत, काहीतरी करत बी आहेत. हे छान, चांगलं आहे. शिक्षण किती झालं तुझं? आज 12वी झालं. बरं, आजचं जे लोकसभेचे जे निवडणूक लागलेली आहे, एकीकडे खासदार आता चालूचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत आणि एकीकडे
सौ अर्चनाताई पाटील ह्या उभ्या आहेत, तर तुझं मत कुणाला असणार आहे? माझं मत हे सौ अर्चनाताई पाटील यांनाच असतं. ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल काय वाटतं नेमकं? काय नाही, फक्त एक कालवा तर कसला करतात की मी सर्वसामान्य जनतेत मिसळून राहतो, सर्वांचे फोन उचलतो. ते म्हणतात की मग प्रत्येकाचे फोन उचलतो, प्रत्येकाच्या मदतीला जातो आणि माझ्यासारखं काम काय करून करताय दाखवा. तुम्हाला सांगू का, हे 100 कॉल आले का ते 10 उचलतात. हां. त्यातलं त्यांच्याच्यानं जे करणं होतं एखाद्याचं तेवढंच काम नाही नाही करणार. नाही, तसं नाही. त्यांच्या कार्यकर्त्याचेच त्यांनी कॉल उचलतात फक्त. हां, हां. त्यांच्या कार्यकर्त्याचे काय तुमचं काय काम केलं नाही का मला सांगा? नाही, नाही, काम केलं काय नाही. काम केलं नाही तुमचं? आमची गाय मेलेली होती तेव्हा त्याने आमचा फोन सुद्धा उचलला नव्हता. कधी मिळते काय तुमची? 3 महिन्यापूर्वी हा जानेवारी दिवाळी झाल्यानंतर आमची गाय मेलेली होती. काय तुमची तक्रार तिकडे पोच केली का? केलती ना त्यांच्या PS केलती, काही सुद्धा त्याच्यावर त्यांनी घेतलेलं नाही. काय म्हणले तुम्हाला? कॉल उचलले साहेब मीटिंग दखलच घेतली नाही त्यांनी आमची काही. असं टाळाटाळ करून उडवून लावलं त्यांनी. ऑफिसला गेलता का तुम्ही? हो त्यांनी आम्ही गेलतो ऑफिसला तरी त्यांनी ते भेटले नाहीत आम्हाला. म्हणून तुमचं मत आता कुणीकडे असणार आहे? नाही अर्चनाताईलाच आमचं मतदान असतं. बरं. काही कामाचा माणूस नाही, फेल मॉडेल आहे. तुमच्या गावात राणा पाटलांचं काम कसं हो आहे? भरपूर काम आहेत आमच्याकडे. हा. काम आहे. काय काय कामं केली तुमच्या गावात? जेवढी कामं झाली तेवढी सगळी राहणार त्याची कामं राहणार झाली. आहे. आता सध्या हर घर जल जी मोदीची योजना चालू आहे. हा. आता सध्या आमच्या गावामध्ये पाण्याचं काम चालू आहे. घर घर नल चालू आहे आता सध्या. बरं बरं हा बरं. 1 कोटीचा प्रोजेक्ट आहे आता सध्या आता गावामध्ये चालू मुंबईला आहे. हॉस्पिटल आहे हा. गावात त्या गावात कमी- 85 घरांचे दवाखाने दादाचे हॉस्पिटल हा. पूर्ण हॉस्पिटल केले. बरं. त्यात माझ्या मोठमोठे स्वतः बहिणीचंही ऑपरेशन. झालेलं आहे. बरं बरं बरं. हा. आता स्वतः पण तुमच्या गावात सगळं मतदान कुणीकडे असणार आहे? ऐका आमच्या गावाचं मतदान सगळं पहिल्यांदा राणादाच्या विरोधात होतं, पण ह्या वर्षी एक आत्मविश्वास आहे युवा पिढीतून. हा. ह्या वर्षी अर्चनाताईला पाटला. 22 गावातून भरघोस अशी लीड भेटणार आहे. धन्यवाद. नमस्कार. आज धाराशिवची सभा झाली म्हणलं मोदी साहेबांची. काय वाटतं तुम्हाला आजची सभा बघून? सभा बघून मोदीजींचं भाषण ऐकून अबकी बार 400 पार, तीच जरा मोठ्यानं बोला की. अबकी बार 400 पार. हां. गाव कुठलं तुमचं? गाव कळम. मी बरं महिला अध्यक्ष आहे धाराशिव. बरं. आता सध्या धाराशिवमधून चालूचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत आणि इकडे सौ अर्चनाताई पाटील ह्या उभा आहेत. तर आपलं मत कुणीकडे असणार आहे आणि काय असणार आहे? नक्कीच अर्चनाताईकडे, का बरं अर्चनाताई? कारण घड्याळाला मत हं. हे विकासाला मत आहे. बरोबर आहे की. पण का पण दुसरं काम? आणि आतापर्यंत ओमराजे पाटलांनी काही काम केलेलंच नाही, बरं. हां. त्यामुळं फक्त आणि फक्त फोनवर बोलणं हां. किंवा फोनवरून छोट्या मोठ्या समस्या सोडवणं हां. म्हणजे विकास नाही. बरं 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 बरं. त्यासाठी धाराशिवचा विकास करायचा असेल तर आपल्याला अर्चनाताईशिवाय पर्याय नाही. अर्चनाताईचं तर काम तुम्हाला कसं वाटतं सध्या तुमच्या गावात काय केलं असेल तर? आमच्याकडे अर्चनाताईंनी महिलांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे. बरं. कुठलं काम केलं? महिलांसाठी धाराशिवमध्ये हां. अनेकदा त्यांनी महिला मेळावे, हां. महिलांसाठी त्यांनी उमेद संस्था, हां, हां. त्याच्यानंतर आशा वर्करसाठी, त्याच्यानंतर आणखी त्यामुळे असंख्य. तुमचं मत त्यांनाच का? माझं मत त्यांनाच. बरं. आता सध्या तुम्ही किती लोक आला सभेसाठी? आम्ही आता जवळजवळ 10-11 महिला आलेल्या आहेत. बरं, बरं, बरं. कळंब. हां. आणखी दुसऱ्या भरपूर आलेल्या आहेत. हां हां. धन्यवाद. नमस्कार. गाव कुठलं तुमचं? उस्मानाबाद तालुक्यात जवळ आहे तुम्हाला. मोठ्यानं जरा. उस्मानाबाद तालुक्यात जवळ आहे तुम्हाला. बरं. आजची सभा बघून काय वाटतं तुम्हाला मोदींची? मोदींची सभा बघून छान वाटलं. हां. आणि कार्यकर्ते अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गटाचे. बरं बरं. हां. आणि आता आपल्या अर्चनाताई पाटील हां. आता ह्या निवडून येते त्यावेळेस त्यांनी विकास भरपूर केलेला आणि आम्ही काय विकास केलाय? काय विकास म्हणजे बचत गटाचा, हां. महिलांचा भरपूर म्हणजे बरं. पापड वाटप कुठं काय असं हां. विकास केला त्यांनी. तुमच्या गावात काय काय कामं केली? 1-2 कामं सांगा की. आणि पापडाची वाटप केली, महादेवाचं मंदिर बांधलं, म्हणजे असं महिलाला घेऊन बरं. सगळं म्हणजे थोडक्यात प्रत्येक महिलापर्यंत त्या पोचल्या गेल्या. पोचल्या गेलं हां. म्हणून तुमचं मत त्यांना का? त्यांना. बरं. किती लोक आला तुम्ही गावात तुमच्या? आम्ही 60-70 महिला आलो. बरं. राणा पाटलांचं तुम्हाला काम कसं वाटतं? त्यांचं तर अगदी छानच आहे. बरं. तुमच्या गावात काय कामं केलीत का? हो, भरपूर कामं केलं आम्हाला, महिलांना पुरुषांना सगळे कामं केले, छोट्यापासून मोठ्यापर्यंत कामं केली. हां. तुमचं नाव सांगायचं पूर्ण एकदा. अप्सरा मुजीब पठाण, गाव? गाव तुम्हाला जवळ. ओके. धन्यवाद. नाव काय ते आपलं? महादेवी संदेश सुरू. धाराशिवमध्ये आजची जी सभा वाटली तुम्हाला काय वाटते सभा? खूप सुंदर झाली सभा. काय वाटतं तुम्हाला? एकीकडे ओमराजे निंबाळकर आहेत म्हणलं, त्यांचं चिन्ह आहे मशाल, आणि एकीकडे सौ अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह आहे घड्याळ. तर तुमचं मत कुणीकडे असणार आहे आणि का असणार आहे सांगा बरं? अर्चनाताईंनाच घड्याळालाच मतदान जाईल. आमच्या पाठवद्याचं सगळं उन्ही मतदान घड्याळाला. ओमराजे चांगलं काम आहे म्हणतात की. नाही नाही, आमच्या इथं काहीच काम केलं प्रत्येकाच्या नाही. फोन पर्यंत जातात, त्याची कामं मला तर करतात. आतापर्यंत त्यांनी एकही गावात काम केलेलं असं आठवत नाही. बरं.
सगळं राणादादांनीच केलंय. शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला, गावात जलसिंचन मिशन अंतर्गत त्यांनीच काम केले. म्हणजे राणा तुमच्या गावात भरपूर कामं केली ती का? हां 10 कोटी निधी त्यांनी आणून दिला आमच्या गावामध्ये, पाटोद्या गावामध्ये. बरं. आता सध्या तुम्ही गावात किती लोक आला सभेसाठी? आमची एक लक्झरी आली आहे आणि एक 10-12 ते गाड्या आल्या. बरं. महिला सगळा वर्ग कुणीकडे आहे तुमचा? अर्चनाताई. बरं. उमेद गटातून त्यांनी सगळं मतदान महिला. उमेदचं गट तुमच्या गावात पण दिलेलं आहे का? भरपूर. हां काम त्याचं काम कसं वाटतं आता? 25 गट आहेत आमच्या महिलांचे. बरं. 25 गट आहेत आमच्या गावात. चांगलं काम आहे. म्हणजे त्या माध्यमातून उलटायला भरपूर होतं, चांगली बसेल. महिला सपोर्ट चांगला आहे. ताई किती मत निवडले वाटतं तुम्हाला? 1.5 लाखाच्या आसपास. बरं. हा संपूर्ण महिला वर्ग तुमच्यासोबत आहे का झालेला? बरं. संपूर्ण महिला पाठ द्यायचे. या पुढे अजून कोण आहे का बोलणार? या नाव सांगा तुमचं. माझं नाव श्रेया प्रदीप भद्रे. गाव कुठलं? मी पाटोद्यावरून आले. बरं. काय वाटतं सभा मोदीचे बघून तुम्हाला? सभा बघून खूप छान वाटतंय. ताईंना एवढ्या लोकांनी प्रतिसाद दिला ते बघून तर असं मन भरून आल्यासारखं वाटतंय. मतदान कुणी असणार तुमचं? ओमराजेला असणार का अर्चनाताई पाटील असणार? अर्चनाताईंना असणार. बरं. का बरं मत त्यांना सांगा बरं? म्हणजे ताई जी आहेत ती फक्त महिला सक्षमीकरणासाठी पुढे गेल्या. बरं. ताईंनी महिलांना जिल्ह्यामध्ये भरपूर सुविधा उपलब्ध करून दिल्या. बरं. आणि कोणत्या सुविधा? आम्हाला घरोघरी समजा ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असं महिला एकत्र आणण्याचं काम ताई करतात. आणि आम्ही त्यांनी पुढे होऊन केलं म्हणून आज घरातल्या प्रत्येक महिला घराच्या बाहेर पडतात. बरं. खूप छान वाटतं की ही आजची प्रचंड सभा बघून असं वाटतंय कुठंतरी महिलांना पण मोठं स्थान भेटणार आहे पुढे चालून. बरोबर. असं वाटतंय. आणि फिक्स अर्चनाताईच येणार. ओनली ऑन अर्चनाताई. आमचं तर मतदान पूर्ण अर्चनाताईंनाच असणार. गावात दुसरं कोण नाहीच का? कोण नाही, फक्त अर्चनाताई असणार. कोणच नाही दुसरं. आमचा नमस्कार आहे. आमची काय सुद्धा तुम्हाला भांडायची जरूर नाही. आम्हाला घर जागा नावचं करावं, आम्ही मतदान तुम्हाला करावं. चुकलं तर आम्हाला काय मग काय ना घर तुमच्या नावावर नाही ती काय? बरं. हा नमस्कार. मी सत्यवती इंगळे, निविदा अभियानाची एक CRP म्हणून गाव पातळीवर काम करते. बरं. कुठून आला तुम्ही? मी नाई चाकूर गावातून आले, उमरगा तालुका, जिल्हा धाराशिव. आजची जी सभा पाहून तुम्हाला काय वाटतं नेमकं? आजची सभा खूपच चांगली झालेली आहे पुढील भविष्यासाठी. पण भविष्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जो आपण एक न्याय दृष्टिकोनातून जर बघितलं तर तराजू हा ठेवलेला असतो. तराजूचा समतोल हा समान असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात. अजून काही गोष्टी समतोल झालेल्या नाहीत. सोन्याचे दर वाढलेले आहेत, डिझेल, पेट्रोल, परत गॅस सिलेंडर ह्या बाबीमध्ये अजून खूप जास्त वाढ झालेली आहे. तर हे कुठंतरी जरी कमी झालं आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ह्या काही गोष्टी ज्या आहेत आर्थिक गोष्टी त्यांचा समतोल राहणार नाही. त्यामुळं माझी मोदीजींना एकच विनंती आहे की आपल्याला सगळ्यांनी बहुमताने मतदान तर करणारच आहेत, पण कुठेतरी अजून समतोल हा राखणं खूप गरजेचं आहे. समतोल नसल्यामुळं अजून काही मागं पुढं होत चाललेलं आहे. हा समतोल खूप महत्वाचा आहे. लोकसभेचं जे आता निवडणूक लागलेली आहे त्याच्या एकीकडे आहेत ओमराजे निंबळकर, चिन्ह आहे मशाल, आणि दुसरीकडे सौ अर्चनाताई पाटील उभे आहेत, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. तर तुमचं मत कुणाला असणार आहे? माझं मत माझं वैयक्तिक मत आहे. मी ते नाही सांगू शकणार तुम्हाला, कारण मतदान हे सांगून करणं हे नाहीये. कारण कसं आहे, आपण हिस्ट्री बघून किंवा आपल्या काही भविष्य काळाचा विचार करून जे काही आपल्याला लाभ भेटणार आहे, सगळ्यात महत्वाचा विकास आहे. विकास हा कोणाचा एकट्या दुकट्याचा नाही तर सर्व समाजाचा. थोडक्यात तुमचं मतदान विकासाला असणार आहे? हो, विकासाला असणार आहे आमचं मतदान. धन्यवाद. हो. नमस्कार. नाव सांगा. मी सलीम मिनाज पटेल, राहणार दुधगाव, तालुका जिल्हा धाराशिव. बरं. धाराशिवची आजची जी सभा होती मोदींची त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजची सभा म्हणजे खूप छान पद्धतीने आजचं नियोजन झालेलं आहे सर. आणि मोदी आल्यामुळं धाराशिवला पहिल्यांदा त्यांचं पाऊल पडलं. खूप छान असं वाटलं. आणि अर्चनाताई या ज्यावेळेस त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेसच त्या पक्क्या खासदार झाल्या असं तर माझं म्हणणं आहे. का बरं खासदार झालेलं तुम्ही गोष्ट? त्यांनी काम अर्चना
अर्चनाताईचं काम खूप छान आहे. काय काम आहे तुमचं सांगा बरं. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी गटांची कामं केलेली आहेत. तुमच्या गावात किती गटांची कामं केली? आमच्या गावामध्ये भरपूर गट आहेत सर. आणि गटाचंच नाही तर त्यांनी हिरकणी महोत्सव, आणखीन तुम्हाला सांगते हिरकणी महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी महालक्ष्मी सराचंच धाराशिवमध्ये आणलेलं आहे. आणि त्यात त्यांनी सहलीचं आयोजन केलं. एक महिला एक असताना महिला काय करते, घरच्या कुटुंबाला जास्त काळजी घेते आणि स्वतःकडे दुर्लक्ष करते. तर त्यांनी सहलीच्या माध्यमातून महिलांना हे खूप म्हणजे हे केलेलं आहे. आणि त्यांचा जनसंपर्क खूप छान आहे सर. ओमराजे निंबाळकरचं काम सांगला, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ओमराजेंचं तर मी तर म्हणजे मला जे वाटतं ते बोलत आहे. अर्चनाताईच खासदार होतील 100%. ते म्हणतात की मी सर्वसाधारण माणसापर्यंत जातो, पोहोचतो, त्यांची कामं करतो. असं माझ्यासारखं काम करणार कोणी नाही. प्रत्यक्षात कसं आहे, काम करणं आणि बोलणं फरक आहे ना सर. बरं, म्हणजे तुमच्या गावात तुमच्या शहरात अर्चनाताई पाटलांनी कामं केलीत, बरोबर आहे? म्हणून तुमचं संपूर्ण बहुमत तिकडंच आहे, बरोबर आहे? दादा आणि अर्चनाताई किती मतं निवडून येतील अर्चनाताई? 1.5 लाखापर्यंत येतील सर. 1.5 ते 2 लाखापर्यंत येतील. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सिद्धेश्वर उर्फ अप्पू हिप्परगे. मी येणेपूर तालुका उमरगा बरं आलेलो आहे. आजची धाराशिवची जी सभा मोदीची जी पाहिली तुम्ही, काय वाटतं तुम्हाला सभा बघून? आजची सभा म्हणजे ही विजयाची नांदी आहे. अर्चनाताई पाटील या 3 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील. अर्चनाताई पाटीलच का नेमकं? अर्चनाताई पाटील जिल्हा परिषदच्या माध्यमातून पण काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. महिलांसाठी अनेक महाराष्ट्रामध्ये कुठंच योजना होती ती आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी इथं राबवलेली आहे. त्याच्या माध्यमातून परत तेरणाच्या याच्यातनं लोकांचे अनेक सोय केलेले आहेत त्यांनी. तेरणा हॉस्पिटल निरुळ येते जे गोरगरीब जनता आहे, जे कुठंच खर्च करू शकत नाहीत किंवा दाखवू शकत नाहीत, त्यांना जीवदान द्यायचं काम अर्चनाताई पाटील व राणादादा पाटील यांनी केलेलं आहे. तरी आम्ही उमरगा लोहारा तालुक्यामध्ये आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहोत. व अर्चनाताई पाटील यांना उमरगा लोहारा तालुक्यातून 50,000ची लीड राहील अर्चनाताई पाटील यांना. ओमराजेचं काम कसं वाटतं तुम्हाला? ओमराजेचं काम फोनवर बोलल्यानंतर किंवा ज्या आम्ही दिल्यानंतर काम होत नसते. पब्लिसिटी झाल्यानंतर काही होत नसतं. फक्त ते म्हणतात की सर्वसाधारण माणसापर्यंत मी पोहोचतो, जातो, त्यांची कामं करतो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला आमचं अपेक्षा आहे काही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे. पिण्याचे पाणी नाही आपल्या जिल्ह्यामध्ये. खूप मोठी अडचण, सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर ती पिण्याच्या पाण्याची आहे. तर याच्यासाठी त्यांनी काहीच केलेलं नाहीये. फक्त तुम्ही लोकांमध्ये आहात, जनतेमध्ये मिसळात, फोनद्वारे म्हणा किंवा कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचं, कोणाला काय द्यायचं, पण बाकीचे कुठलेच कामं झालेले नाहीत ना. ते व्हायला पाहिजे, तुमच्या व्हायला पाहिजे होती. आपला जिल्हा हा मागास आहे, तरी पण तुम्हाला गेल्या 5 वर्षाच्या अगोदर मोदी साहेबांकडे बघूनच जनतेने निवडून दिलेलं होतं. काही एक अपेक्षा होती आम्हाला जनतेला की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याचा विकास होईल आणि आपले खासदार ओमराजे निंबाळकर करतील अशी. परंतु सर्व जनता निराश झालेली आहे. मग आता चालूचं बहुमत तुम्हाला मत तुमचं कुणीकडे असणार आहे? आमचं मत अर्चनाताई पाटील राष्ट्रवादी माहितीला आमचं मत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे मोदी साहेबांच्या, अजितदादांच्या आणि अर्चनाताई 100% जिल्ह्याचा विकास करतील. तुमच्या भागात, तुमच्या ठिकाणी, तुमच्या गावात राणा पाटलांचं काम कसं वाटतंय तुम्हाला? खूप चांगलं आहे. माझ्या उमरगा लोहारा तालुका दुष्काळातनं वगळलेला होता शेतकऱ्यांसाठी. तर त्याच्यासाठी 2020चा आणि 19चा विम्यासाठी जर कोणी झटलं असेल तर ते फक्त आदरणीय राणादादा पाटलांनी झटलेलं आहे. राणादादांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. आणि दुष्काळामध्ये झाल्यानंतर गुडघ्या एवढं चिखलामध्ये राणादादांनी दौरा केला होता उमरगा लोहारा तालुक्याचा. तर ते फक्त विमा शेतकऱ्यांसाठी राणा पाटलांचं काम चांगलं आहे, त्यामुळे तुमचं मत तिकडे असणार आहे का? चांगलं काम आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही राणादादांकडे आहोत आणि अर्चनाताईच्या पाठीशी आहोत. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. पायना अपंग गाव तुम्ही? कुठून आला तुम्ही? चिखली. म्हणजे खास कशासाठी आला तुम्ही? सभेसाठी, अर्चनाताईसाठी. असं आहे का? अर्चनाताईसाठी. पण पायाला काय झालं तुमच्या? पोलिओ. बरं, पायाला पोलिओ असताना काठीवर तुम्ही सभेसाठी आला काय? काय वाटतं तुम्हाला आजची मोदी साहेब सभा बघून? मोदी साहेब सभा बघून आम्ही खास अर्चनाताईसाठी त्यांच्या कार्यक्रमासाठी अर्चनाताई पाटलांचं काम तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. तुमच्या गावात, शहरात, गावात काय काम केलंय का? चांगलं आहे. तुमचं मतदान कुणीकडे असणार आहे? अर्चनाताई.
बरं, का बरं अर्चनाताईला? अर्चनाताईनं आमच्या गावात भरपूर कामं केलेली आहेत. बरं, काय काय कामं केली ती? आमच्या शेताच्या समोर बाळूमामाचं मंदिरासाठी हां. निधी दिला आहे. बरं. मंदिर सध्या ओपन केलंय सगळं अजून दुसरं काय कामं? काम सभागृह. हां, हां म्हणजे प्रत्येकाच्या कामाला येतात म्हणा की. हां येत. हां, त्याच्यामुळे तुमचं मतदान त्यांनाच का? अजून काय म्हणता येईल? काय नाही, अर्चनाताईलाच आम्ही भरघोस मतदान निवडून. धन्यवाद. नमस्कार, DR न्यूज आपलं सर्वांचं सरस्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आज मोदी साहेबांची जी सभा आहे ती सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आहे. लोक आले आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊन. नाव सांगा. अमोलराव साहेब काटे. काय वाटतं आजचं वातावरण बघून तुम्हाला? आजचं वातावरण बघून अर्चनाताई निवडून येणार असं वाटतंय आम्हाला. हां, गाव कुठलं आहे तुमचं? गाव आमचं बार्शी तालुका. बार्शी तालुका खामगाव गाव. हां, राणाचं काम कसं आहे तिकडे बघा तुमच्या? कुणाचं? राणा पाटलाचं काम कसं आहे तुमच्या? राणादादाचं काम म्हणजे एकदम चांगलं आहे. आमचं बार्शी तालुक्याचे आमदार राजभाऊ राऊत बरं, हां. यांनी एक 4,000 कोटीच्या आसपास निधी आमच्या बार्शी तालुक्याला आणलेला आहे. बरं. तर बार्शी तालुक्यातनं एक 50,000च्या आसपास अर्चनाताईला लीड भेटणार आहे. आता विरोधी पक्ष काय म्हणते माहिती आहे का? आमच्यासारखं काम कुणीच करत नाही, ऐका. आणि पद घेऊन ती फक्त बसणार आहेत, काम करणारी नाही. काम करणारा फक्त मीच आहे. काय म्हणणं आहे तुमचं? एक नंबर काम राणादादाचं आहे. हां. आम्ही बार्शी तालुक्यात आहोत, हां. तरी आम्ही इकडं धाराशिव जिल्ह्यात आम्ही फोन लावून विचारलं. बरं. धाराशिव जिल्ह्यातली लोक सांगते ते की 2 वर्षात आम्हाला विम्याचं इतकं पैसे भेटलेत राणादादामुळं बरं. की आम्ही राणादादाला विसरू शकत नव्हतो. हां. हा, असं लोकांची प्रतिक्रिया आहे धाराशिव जिल्ह्यात. तुमचं प्रॉपर गाव कुठलं? गाव आणि तालुका सांगा. बार्शी तालुका खामगाव गाव. मी राहणार मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. हां, इथील शेतकरी असून मला हां, मोदी सरकारचे हां. वार्षिक 6,000 रुपये मिळत आहे व तसंच बरं. राज्य शासनाचे पण परवा 6,000 रुपये मिळालेले आहेत. मोदी साहेबाचं काम कसं वाटतंय तुम्हाला? अरे आतापर्यंत ज्यावेळेस कलियुगामध्ये हां, अधर्म घडत आलेला आहे हां, हां. त्यावेळेस एक श्रीकृष्णानं जन्म घेतलेले आहे. बरं. तसं हा मोदीचा जन्म विकासासाठी व जनकल्याणासाठी झालेला आहे असं आम्हाला वाटतंय. आणि आतापर्यंत जो काँग्रेसच्या काळात लाभ मिळत नव्हता बरोबर. आम जनतेपर्यंत, हां, हा निधी आम जनतेपर्यंत मोदी सरकार देत आहे. हां. व तसेच कुठं भ्रष्टाचारांचा अजून पण एक हां, हां, हां. हे नाही, कुठं काळी डाग मोदी सरकारला नाही. बरीचशी लोक म्हणते ती त्यांना महागाई वाढवली, गॅसचा दर असा, सोयाबीन दर नाही. प्रॉपर्टीचे रेट वाढलेत ना सर. हां, बरं. महागाई तर लोकसंख्या वाढल्यामुळे वाढणारच हां, हां. आहे. तुम्ही लोकसंख्या कमी करा, महागाई ऑटोमॅटिक कमी होईल. लोकांना रोजगार नाही म्हणते ती. रोजगार भरपूर आहे, लोकांना बसून खायची सवय पडलेली आहे. हां, तुम्ही स्वतः देवाना हातपाय दिलेले आहेत. हां. रेशन फुकट हां, आहे. हां. रेशन फुकट सुद्धा मोदी सरकारने बंद करायला पाहिजे. हां. मग तुम्हाला ऐका लोकांना काही लोकांना रोजगार मला सांगा, तुम्हाला आता सध्याची जी लढाई चालू आहे, इकडं राहुल गांधी आणि इकडं मोदीजी आहे, तुम्हाला कोण हवाय नेमकं? आम्हाला मोदी सरकारच आहे. बरं, परत फिरसे 400 पार मोदी. गाव कुठलं तुमचं पाहुणं? मुरुम 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 मुरुमहून आलो का? खास सभेसाठी? खास सभेसाठी. हां. कमीत कमी 50 गाड्या आमच्या गावच्या आलेले. अरे वा, बरं, बरं. 50 जास्त कमी नाही. पलीकडे त्यांच्याकडे. धन्यवाद. हां, ओके. 100% गॅरंटेड. 101%. गाव किती माणसं आलो तुम्ही? गाव किती माणसं आलो? 50 गाड्या घेऊन आलो. अरे वा, 50 गाड्या. हां, हां, हां. मोदी भाषण ऐकून काय वाटलं? मोदीचं भाषण ऐकून काय वाटलं? एक नंबर भाषण आहे. कामच चांगलं आहे तालुक्यात, जिल्ह्यात, भागात. हां, तुमच्या गावात काही निधी किती काम केले? पाणी आणलं. हां, तुम्ही तुमचं गाव एका शिक्क्यानं कुणीकडे असणार? तुमचं गाव एका शिक्क्यानं कुणीकडे असणार? ओमचं कसं वाटतं तुम्हाला? हां, पण ते म्हणतात की गरजू माणसं पण मी पोचतोच करतो. बक्षीस दिलं की तरी त्यांनी बक्षीस पण नाही उचल केलं. हां, नाही नाही केलाय का? बरं बरं. 7 मई को भारी संख्या में बहन अर्चना पाटिल जी के पक्ष में मतदान करना है। बहन अर्चना पाटिल जी के पक्ष में मतदान करना है। और जब आप बहन अर्चना जी को वोट देंगे ना, वो वोट सीधा सीधा मोदी के खाते में जाएगा। वो वोट मोदी को मजबूती देगा।